हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे तन्विजय फ्युजन लाईफ, तन्विजय वाइब्स विथ फ्युजन लाईफ। सॉरी, मी ॲक्च्युली मी नाव चेंज केलं आहे आणि मी 2-3 नावं ट्राय केली होती, तर मला आठवत नव्हतं। सो तन्विजय वाइब्स विथ फ्युजन लाईफ असं काही नाही दाखवणार, पण ज्यातनं काही शिकायला मिळेल किंवा ज्यातनं काही इन्स्पायरेबल असेल त्या गोष्टी मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन। सो हे नाव चेंज करण्याचं कारण हे होतं की माझं जे क्रिएटिव्ह वाइब्स विथ तन्वी असं मी चॅनल ओपन केलं होतं, तसं मी इंट्रोडक्शन सुद्धा दिलं होतं, पण झालं त्या रिलेटेड मी जे व्हिडिओज टाकत होती ना, तर त्याला मला फारसे व्ह्यूज येत नव्हते। आणि मला सेकंड व्हिडिओ मी बनवली होती वीट मोमोजवाली, तर ना मला त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज आले। म्हणजे जर तुम्ही एखादं नवीन यूट्यूब चॅनल ओपन करताय तर तुम्हाला असे होप्स असतात कुठेतरी की ॲटलिस्ट मला 100 व्ह्यूज येऊ देत, ॲटलिस्ट मला 50 व्ह्यूज येऊ देत। तुमचं काही लगेच असं 1000-2000 व्ह्यूज तुम्हाला येणार नाही आहेत, तर तेवढे जेवढे व्ह्यूज तुम्हाला असं सॅटिस्फाय करतात की एवढे तरी येऊ दे, तर मला असं होतं की ॲटलिस्ट एवढे येऊ दे। कारण मला होप्स कुठे होते की मी आधीपासून, म्हणजे हे जे यूट्यूब चॅनल आहे ते फार जुनं आहे, ह्याच्यावर ना मी 2-3 रेसिपीज कुकिंगच्या व्हिडिओज टाकल्या होत्या। मला असं वाटतं ना हे 2020 का 21 मध्ये मे बी मी चालू केलंय, किंवा 22 असंच काहीतरी मी चालू केलंय 3-4 वर्ष आधी। तर ना ते मी डिलीट केल्या, कारण ना त्यात माझाच आवाज मला आवडत नव्हता आणि त्याला व्ह्यूज पण फार काय 7-8च आले होते, त्यामुळे मी त्या डिलीट केल्यात। तर पण जे मी शॉर्ट्स टाकले होते त्याला ना म्हणजे जे मी आर्ट रिलेटेड शॉर्ट्स टाकले होते तर त्या गोष्टीला ना मला व्ह्यूज कमी आलेत। तर शॉर्ट्स व्हिडिओला तर व्ह्यू ऑलमोस्ट येऊन जातात, कारण आहे ना माझे जे बाकीचे व्हिडिओज आहेत ना शॉर्ट्सचे, त्याला मला 1500, 2000, 2.2, 2.5 असे ना व्ह्यूज आलेत मला ऑलमोस्ट। तर मला ते कुठेतरी होप्स होते की माझ्या लॉंग व्हिडिओजला पण ॲटलिस्ट मला 100-200 असे व्ह्यूज येतील। तर मला आर्ट रिलेटेड जे काही होतं त्याच्यानंतर पण मी एक व्हिडिओ टाकले बघा तुम्ही, जी मी मूर्ती रिक्रिएट केली, त्या जुन्या मूर्तीला कलर दिला, त्याला मला फार असे 3 व्ह्यूज आले। तर तिथे मी म्हणजे फार डिमोटिवेट झाली, आणि ते 3 व्ह्यूज कोणाचे होते हेही मला माहिती होतं, कारण ते माझ्याच फॅमिली फ्रेंड्समधले होते। तर त्यानंतर मग मला असं वाटलं की माझे जे बाकीचे व्हिडिओज आहेत ना, जे मी कुठे जाते किंवा काय, ते ना खूप असे छान येतात, म्हणजे त्याला व्ह्यूज खूप छान येतात। मला थोडंसं असं वाटत होतं मी कसं बोलेल, मी कसं व्लॉग करेल, मी कसं स्टार्ट करेल, थोडंसं भीती वाटते स्टार्टिंगला, पण नंतर सवय होऊन जाते थोडी। आणि नंतर मग आता मला असं वाटलं की ते बदलावं, जे बघायला आवडते लोकांना ते आपण करूया, का नाही? आपण जर असं टाकलं तर यातही ग्रोथ होऊ शकते। हे बघा, यूट्यूब चॅनल चालू करण्यापाठचा उद्देश काय असा नव्हता की मला इन्स्टंट एवढे सगळे व्ह्यूज येतील, मग माझं चॅनल मॉनिटाईज होईल, मग नंतर मी पैसे कमवेल, असं काहीच उद्देश नसतो कोणाचा, असा काही हेतूही नसतो। जस्ट एक मला तरी मी आवडतं म्हणून मी ते चालू केलं होतं। आणि तुम्हाला जरही आवडत असेल तर तुम्हीही नक्की चालू करा। काही नाही, स्टार्टिंगला तुम्ही बॅक कॅमेरा यूज करून व्हिडिओज बनवा, व्हॉइस ओव्हर द्या, आणि नंतर तुम्हाला जर कम्फर्टेबल आहात तुम्ही तुमचा फेस शो करायला किंवा तुम्ही असं प्रॉपर कॅमेऱ्यात बघून बोलायला, तर स्टार्टिंगला असं थोडं फनी वाटतं की आपण एकटेच कॅमेऱ्यात बोलतोय, बाकी कोण नाहीये। पण जेव्हा माणसं बघतात तेव्हा असं त्यांना वाटतं, आता आपणही व्हिडिओज बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा हां आपण कोणतरी, म्हणजे ते लोक आपल्याशी बोलतात, तर असं आपल्या बाबतीत पण होणार आहे। त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ, जो तुम्हाला आवडतात तुम्ही बिंदासपणे चालू करा। आणि हा पहिली गोष्ट ना, अरे हिने यूट्यूब चॅनल चालू केलं, कशा व्हिडिओ टाकते ही, येत नाही तर कशाला करायचं, असे बोलणारे बरेच जण असतात। हे बोलते ते टाकते, ते बोलते, अरे कोणाकडे लक्ष देऊ नका, जे तुम्हाला लाईफमध्ये आवडतं ना करायला फ्रेंड्स तेच करा। मी जॉब करत होते 2 वर्ष, मला आवडत होता तो माझा जॉब, पण स्टील माझं थोडंसं हेल्थ इश्यूजमुळे मी तो स्किप केला। त्यानंतर मला मनासारखं जॉब नाही भेटत आहे आता, पण मी असा विचार केला की जे मला आवडतं, ज्या माझ्या स्किल्स आहेत, असं म्हणजे मला आता व्हिडिओज करायला, म्हणजे आत्ताच नाही आधीपासून मला व्हिडिओज करायला फार आवडतं, मला पेंटिंग करायला आवडतं, मला वॉल पेंटिंग करायला आवडतं। मी ड्रॉइंगचे क्लासेस घ्यायची आधी, पण आता मी रिटर्न चालू करेन। तर मला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, ज्या हँडमेड गोष्टी आहेत, ज्या करून मला बरं वाटतं,
त्या गोष्टी मी केल्या स्टार्ट, तर काय फरक पडतोय? जॉब तर काय करतच राहू, तसंही मला जॉब करण्यात इंटरेस्ट नाही आणि तुम्हालाही ज्यात इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करा. मजबुरीनुसार काही जणांना जॉब करावा लागतो, पण अगदीच तुम्हाला जर वाटतंय की तुमचं एवढं काही नाही अडतंय तर प्लीज तुम्हाला जे आवडतंय ते करा. लोक बोलणारी बोलत राहतात, लोकांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे ते इथून ऐकून इथून सोडून देणं. सो बॅक टू द पॉइंट, जे तुम्हाला आवडतंय तेच करा. आणि म्हणून मी कोण बोललं म्हणून मी ते थांबवणार असं नाही. फक्त एवढंच की ना सध्या मला आहे ना असं खूप लेझीनेस येतो या गोष्टी करायला सुद्धा. मला आवडतात पण मला असं होतं, लेझी फील झाल्यासारखं होतं. तर मग थोडंसं व्हिडिओज आणि काय टाकायचं, नवीन आहे सो काय टाकायचं, काय बघायला आवडेल लोकांना, मला जे असं वाटतं ते मी टाकत जाईन नक्कीच. आणि मी काय असं कोणतं स्क्रिप्ट वगैरे बनवून तुमच्यासमोर नाही बसत बोलायला. माझ्या जे डोक्यात येतं, जे मला ऐन टायमाला सुचतं ते मी बोलते. जे मला बोलायचं असतं ते मी आधी आठवून ठेवते, मी डोक्यात प्रिपरेशन करते, पण ऐन टायमाला जे बोलायचं असतं ते मीच बोलते. त्यामुळे तुम्ही चालू तर करा, मी सांगते तुम्ही चालू करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात करायला त्या तुम्ही चालू करा. बोलणाऱ्यांना बोलून द्या, तुम्ही तुमचं काम करा. काय माहिती की तुमचं यामध्येच ग्रोथ असेल, असंही होऊ शकतं ना. सो त्यामुळे तुम्ही चालू करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, आपण लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं, हसणारी लोक ही आपलीच असतात. तर जाऊ दे. आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण जे आहे ते आहे, तर सो आज व्हिडिओ बनवायचं कारण हे असं होतं की आज आपण एक हेअर ऑइल ऍक्च्युली आमच्या चाळीतून असे 12-1 वाजेपर्यंत बरेचसे फेरीवाले फिरत असतात, तर त्यांचे आवाज असे येत राहतात. तरी मी सगळं बंद केलंय, विंडो डोअर, तरी पण त्यांचे आवाज येतात. ओके, बॅक टू द पॉइंट. तर आज मी एक हेअर ऑइल बनवणार आहे. ते कसं बनवतात आणि ते कशासाठी यूज होऊ शकतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो मला असं वाटलं की ते माझ्यावर वर्क झालं, तो मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. आणि तो आता मी तुम्हाला दाखवते की ते हेअर ऑइल कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय वस्तू लागतील आणि ते किती टाइमसाठी यूज होऊ शकतं किंवा त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी असं फार असं बराच काही तामझाम करावा लागत नाही, ते इझिली बनतं. आणि आपण आता तसंही कोणताही पॅराशूट ऑइल, नॉर्मल ऑइल लावतोच हेअर वॉशच्या आधी, आणि जे लावत नसतील त्यांनी कंटिन्यू हेअर ऑइलिंग केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. मला जेव्हा हेअर वॉश करायचा असतो त्याच्या आधी मी पूर्ण अशी चंपू होते, कारण हेअर ऑइलिंग केल्यामुळे जे तुमचं स्क्रॅब असतं ते ड्राय राहत नाही. आणि थंडीत तर केलंच पाहिजे. काही जण असं म्हणतात की हेअर ऑइलिंग केल्यामुळे जास्त डॅन्ड्रफ होतो. मला पिशवी पडली, मिक्सरच्या पाटी होती तिकडे, तर मला असं वाटलं पाल पिले की काय. मला फार भीती वाटते पालीची आणि मी अशी डचकत राहते कुठून आवाज आला तर मी तुम्हाला दाखवते की हेअर ऑइलसाठी काय काय लागतं. तर सर्वात आधी कोरफड, जे इझिली घरात अवेलेबल असतं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही झेप्टोवरून मागू शकता, मिळेल तुम्हाला. आणि मेथी, आवळा आणि रोजमेरी. आता रोजमेरी पण तुमच्याकडे, म्हणजे रोजमेरी नसतंच कोणाकडे, पण तुम्ही झेप्टोवरून, हे मी झेप्टोवरून ऑर्डर केलं सो तुम्ही करू शकता. आणि नॉर्मल ऑइल पण चालेल, पण मी हे जे डाबर आल्मंड ऑइल आहे ते यूज करणार आहे, कारण मी लास्ट टाइम सुद्धा हेच यूज केलेलं आणि ह्याने मला बराच फरक पडला होता. आणि हे जास्त असं चिपचिपी नाही आहे, म्हणजे चिकट असं होत नाही जास्त, कारण तेल लावल्यावर ते सगळं चेहऱ्यावर गळून येतं. ह्याने ना असं चिपचिप होत नाही एकदम. तर एवढ्या गोष्टीच आहेत. तर सर्वात आधी हे जे कोरफड आहे ह्याचे जे हे साईड्स जे आहेत, जे तुम्हाला हाताला लागेल तर तुम्ही सांभाळून करा. हे जे काटे आहेत, हे साईडचे जे एजेस आहेत ते आपण कट करून घ्यायचे. करून झालं ना, तर मी ह्याचं कट करून झालं ना की मी ह्याच्यातला जो गर असतो तो ह्याच्यातनं ना, छोट्या कोरफड जे असतात त्यातनं ना निघत नाही. तर हे तुम्ही असं कट करू शकता.
तर हे असं भाजीसारखं तुम्ही कट करू शकता. आणि हे जे मोठे असतात झाड त्यातलं इझिली गर निघतो असं आहे. आणि त्यानंतर ह्याचा गर असा काढून घ्यायचा. फक्त ज्या सुरीला धार नसेल अशी सुरी घ्या, कारण ह्याला काय एवढी धारीची गरज नसते. नाहीतर तुमचं सांभाळून करा. म्हणजे असं प्रॉपर सगळं कट झालं हे बघा की ह्याचे असं पीसेस करून घ्या. गरज नाही आहे ॲक्च्युली ते. तुम्ही जर कशात म्हणजे तुम्हाला ज्या तेल भांड्यामध्ये बनवायचं आहे ते कोरफड ना थोडंसं मेल्ट व्हायला लागतं. म्हणजे त्याचं पाणी त्याचं सुटायला लागतं. त्याचं जे हे लिक्विड आहे ते एकदा गर काढला की जास्त सुटायला लागतं. तर हे असं झालं पीसेस. आता मी आवळा कट करते. तर इथे मी आवळा घेतला. मला असं वाटतं माझ्याकडे जेवढं ऑइल आहे त्यानुसार मला 4 आवळे इनफ झाले. सो आवळा पण हे मी वॉश करून घेतले आणि हे तुम्ही कट करून घ्या. तर हे तुम्ही एवढंच टाका. ह्याचा जो इथला पार्ट आहे असं दांडीसारखा असतो, असं फांदी असते त्याची अशी, ती तोडून टाका तुम्ही. तर हे आहे तर हे असं इथून कट करा. काही जण पूर्ण असं मी व्हिडिओमध्ये बघितलंय की पूर्ण काढतात तसं कढीपत्त्यासारखं आणि ह्याचा खूप छान सुगंध येतो. म्हणजे मला तरी फार आवडतो. असं पूर्ण आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यावर येतो ना. तर हे असं करून घ्या. रोजमेरीचे ना बरेचसे ऑइल येतात जे तुम्ही ड्रॉपने तुमच्या बेस ऑइलमध्ये मिक्स करून यूज करू शकता. पण हे जे रोजमेरी आहे प्युअर आहे, तर हे वापरलं तर बेटर आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ऑइलची प्रोसेस. हे बघा, तर फार नव्हतं ऑइल, थोडंच होतं. पण मी त्याप्रमाणेच माझं जे बाकीचं साहित्य आहे ना त्याचं मेजरमेंट घेतलंय. आता या ऑइलमध्ये सर्वात आधी रोजमेरी टाकायची, त्यानंतर ॲलोवेरा टाकायचा, त्यानंतर आवळा. मेथीचं पॅकेट कट केल्यावर इतका कडू वास आलाय ना. मेथी टाकायची, मे बी एवढी इनफ आहे मला माझ्या ऑइलनुसार. मिक्स करून घेतल्यानंतर ना तर हे थोडंसं उकळी येईल याला. आणि हे ना प्रॉपर, तुम्हाला आवाज येतोय का? हे बघा, हे असं बॉईल होतंय. ते असं थोडंसं बॉईल झालं की मग नंतर तुम्ही कपड्यामध्ये, सुती कपड्यामध्ये जो कोणताही तुमच्याकडे असेल त्यामध्ये गाळून घ्या. गाणीत नका गाळू, कारण मग ते वेस्ट होतं जेवढं गाणीला लागतं. आणि तेल कपड्यामधून गाळल्याचा हा फायदा आहे की तो कपडा तुम्ही तुमच्या डोक्याला चोळून ते जे तेल आहे कपड्याला लागलेलं ते तुम्ही केसांना 1 टाइम यूज होऊ शकतो, एवढं तेल ते लागतं. तर वेस्ट नाही झालं पाहिजे. फेस आला ना की गॅस बंद करायचा. आणि एवढा वास असा घरभर पसरलाय ना. कोरफड असल्यामुळे त्याला फेस येतो, बाकी काही नाही. कोरफडला ना फेस येतो. बघा, दिसतंय तुम्हाला? तेलाचा कलर ट्रान्सपरंटच आहे बघा. थोडा वेळ थंड होईपर्यंत. आणि हे ऑलमोस्ट थंड झालंय. हे बघा, याचं पण काय करायचं ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे वेस्ट नाही घालवायचं. पूर्ण ह्यात असं टाकते मी, हे पूर्ण असं टाकून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. ओके, कारण एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने जमत नाहीये. पूर्ण असं गाळून घ्यायचं. कळलं तुम्हाला? मी कपड्यात दाबली, एवढं ऑइल आहे. 2 टाइम यूज करू शकताय तुम्हाला. हे असं काढून झाल्यावर मी दाखवलं नाही, पण कारण ना एका हाताने जमत नव्हतं. तर ही पूर्ण बॉटल भरली आहे आणि ह्यात हे एवढं भरलंय. तर हे मला 1.5-2 महिन्यासाठी इनफ झालं ऑइल. आणि आता हे जे उरलंय तर ह्याचं तुम्ही काय करणार? ह्याचं मिक्सरमध्ये पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते. तर हे असं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. ही ना एकदम फाईन पेस्ट अशी बनली आहे. आता हे ॲज अ हेअर मास्क तुम्ही लावू शकता. ओके, सो मला असं वाटतं हे बाहेरचे हेअर मास्क वगैरे लावण्यापेक्षा हे असे घरी बनवून छान आयुर्वेदिक गोष्टींनी बनवून
आता तुमचं ऑइल पण झालं बनवून आणि हा हेअर मास्क पण झाला. मी तुम्हाला दाखवत होते. हे एका कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा. मी आता असं यात पॅक करून ठेवलाय. आता म्हणजे तुमच्याकडे कोणताही डब्बा अवेलेबल असेल. हा मला कसं यूज अँड थ्रो आहे, सो मी ह्यातच पॅक करून ठेवला. आणि ओके, तर तुम्ही बघितलं की हेअर मास्क आणि हेअर ऑइल कसं रेडी होतं. तर मी आता हे असं हेअर्स ओपन करून आणि मी टी शर्ट चेंज केलं, कारण मला आता हेअर ऑइलिंग करायचे. असं होतं हेअर ऑइल आणि हेअर मास्क. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नाही शेअर केली तरी चालेल, पण नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे तुम्हाला आवडतं आहे ते करा. कोणी काही बोलू नये. मी अजूनही शेवटला सांगेन हे, कारण असं होतं बऱ्याच गोष्टी आपण काय म्हणतील बोलून हे करत नाही. कोण काही नाही म्हणत. कोणाला एवढा वेळसुद्धा नाही आहे. जो तो त्याच्या लाईफमध्ये बिझी आहे. तुम्हाला जे आवडतं आहे ते करा ना, बिंदास. चलो बाय.